हॅलो फ्रेंड्स, मी भक्ती रत्नपारखी. मागच्या व्हिडिओमध्ये 80+20 म्हणजे 80 मार्काचा रिटर्न पेपर कसा सोडवायचा आणि 20 मार्काची ओरल कशी द्यायची या संदर्भात मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं होतं. तर आता आपण बोलूया टेक्स्टबुककडे. तर याच्यामध्ये युनिट वाईज मी तुम्हाला इंडेक्समध्ये एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे. तर त्याच्यातली पहिली कविता, युनिट नंबर 1 मधली पहिली कविता जी आहे टीन एजर्स प्रेयर, ही आपण आज इथे घेणार आहोत. तर याच्यामध्ये नवीन टेक्स्टबुकच्या फॉर्मॅटमध्ये स्ट्रक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की वॉर्मिंग अप, त्याच्यामध्ये चिटचॅट, त्याच्यानंतर मेन पोएम किंवा लेसन जो काही असेल तो, आणि त्याच्यानंतर वर्कशॉप, हे या पुस्तकाचं स्ट्रक्चर आहे, नवीन पुस्तकाचं स्ट्रक्चर आहे. त्या पद्धतीनं आपण जाऊया. तर पहिली जी कविता दिलेली आहे आपल्याला या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये ती बघूया. त्याच्यामध्ये पहिल्यांदा वॉर्मिंग अप ही बघूया. तर प्रश्न पहिला, चिटचॅटमधला पहिला प्रश्न, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. या चिटचॅटमध्ये आपल्याला 5 किंवा 6 मुलांचे ग्रुप्स तयार करायचे आहेत आणि रेटिंग द्यायचं आहे. गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग. इथे एक प्रश्न विचारला जाईल आपल्याला आणि त्या प्रश्नाच्या आधारे हे जे 6 ऑप्शन्स आहेत त्याचं रेटिंग द्या. काय आहे तो प्रश्न? व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू यू डू जनरली? किंवा व्हेन यू हॅव टेक इम्पॉर्टंट डिसिजन, एखादा इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचा आहे. आता इथं या टीन एजर्स प्रेयरमध्ये आपलं वय दिलेलं आहे आणि त्या वयामध्ये हे एक वळण आहे आणि त्या वळणावर आपल्याला काही महत्त्वाचे डिसिजन्स घ्यायचे आहेत. बघा, व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू यू जनरली डू? मग तुम्ही काय करता? इम्पॉर्टंट एखादा डिसिजन घ्यायचा, तुम्ही काय करता? तर इथे 6 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याचं रेटिंग लावायचं आपल्याला. बघा, कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. पॅरेंट्स घरी आईवडील असतील किंवा मोठी माणसं असतील त्यांच्याशी कन्सल्ट करावा का? नेक्स्ट, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. मग तुमचे काही मित्र आहेत, खरे मित्र आहेत, तुम्हाला ॲडवाईस देतील, तर त्यांचा ॲडवाईस घ्यावा का? प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवाला प्रार्थना करावी का? देवा मला मार्गदर्शन कर असं म्हणायचं का? किंवा थिंक डीपली इन सायलेन्स. शांततेत, एकांतात खूप विचार करायचा आहे आणि मग डिसिजन घ्यायचा आहे का? आस्क युअर टीचर फॉर हेल्प. टीचर म्हणजे तुमचे जे गुरु आहेत, की एकतर आई, वडील आणि त्याच्यानंतर तुमचे टीचर, हे तुमचं चांगलं व्हावं, तुमचं भलं व्हावं यासाठी सदैव विचार करत असतात. मग त्यांचा विचार घ्यावा का? त्यांची हेल्प घ्यावी का? त्यांचा गायडन्स घ्यावा का? किंवा शेवटचा ऑप्शन आहे टॉस अ कॉइन फॉर डिसिजन किंवा टू डिसाईड. मग हा जो आहे, हे जे 6 ऑप्शन दिलेले आहेत त्याचं आपल्याला रेटिंग करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करावं? एखादा महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा आहे तर तुम्ही पहिल्यांदा काय कराल? मग इथं तुम्ही सर्व विद्यार्थी माझ्यासमोर नाही आहात, तर मी तुम्हाला इथं डिसिजन घेण्यासाठी या 6 ऑप्शनमध्ये रेटिंग करण्याच्या डिसिजनमध्ये मी तुम्हाला आत्ता मदत करते की पहिला जो ऑप्शन आहे तो पहिल्यांदा तर तुम्ही स्वतःला प्रेफरन्स द्या. तर म्हणून पहिल्यांदा तुम्हीच शांततेत, एकांतात विचार केला पाहिजे. म्हणून थिंक डीपली इन सायलेन्स, ह्यासाठी पहिलं रेटिंग द्यावं लागेल आपल्याला. तिथं 1 आकडा टाका. नंतर आस्क युअर टीचर. मी तुम्हाला मगाशी सांगितले, टीचर हे तुमचा भल्याचाच निर्णय तुम्हाला देतील, म्हणून आस्क युअर टीचर फॉर हेल्प, याच्यासाठी 2 आकडा टाका. त्यानंतर कन्सल्ट पॅरेंट्स. त्यानंतर आई वडील येतील, आई वडिलांना पण तुम्ही कन्सल्ट करा. मोठी माणसं जी घरातली आहेत ते तुम्हाला चांगलाच डिसिजन देतील किंवा डिसिजन घेण्यासाठी चांगलं हेल्प करतील, म्हणून त्याच्यासाठी 3 आकडा द्या. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. ह्या सगळ्यानंतर फ्रेंड्स आहेत की चांगलाच तुम्हाला निर्णय देतील. जे जवळचे फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला चांगलाच ॲडवाईस देतील, तर त्याच्यासाठी 4 आकडा टाका. त्यानंतर प्रे टू गॉड. त्यानंतर देवाला, हे सगळं केल्यानंतर देवाला सांगा की मी हा डिसिजन घ्यायला लागलेली आहे, सो प्लीज गाईड मी, प्लीज स्टँड बाय मी. मग तिथे तुम्ही 5वा आकडा देऊ शकता. आणि सगळ्यात शेवटी टॉस अ कॉइन टू डिसाईड, की कारण हा काही प्रॉपर वे नाही, दिस इज नॉट प्रॉपर वे टू टेक अ डिसिजन. सो आपण ह्याच्यासाठी 6वा आकडा देणं गरजेचं आहे. तर चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये पहिला जो प्रश्न आहे त्याच्यासाठी हे सगळे रेटिंग्स असतील. आता जो दुसरा प्रश्न दिलेला आहे तो आपण कविता संपल्यानंतर घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याचे जे अलंकार, फिगर ऑफ स्पीच वगैरे दिलेले आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. मग आपण आता कवितेकडे वळूया. टीन एजर्स प्रेयर. आता ही चिटचॅट ॲक्टिव्हिटी पेज नंबर 2 वर होती, आता पेज नंबर 3.
बघूयात आपण. अ टीनेजर्स प्रेयर, पहिला स्टांजा घ्या. ही कविता जी आहे, पहिल्यांदा मला कविता सुरू करण्यापूर्वी असं सांगावं लागेल की जे मोर्स किंवा जॉन मोर्स यांची ही कविता आहे. टीन एज, व्हॉट इज टीन एज? तर ह्याच्यामध्ये आपल्याला 13 to 19 एज ज्यांचं आहे, ज्या मुलांचं आहे, हिज ऑर हर प्रे, टीनेजर्स प्रेयर. मग ह्या 13 to 19 असणाऱ्या मुलांची किंवा मुलींची ही प्रेयर आहे. मग आपण मराठीमध्ये काय म्हणतो की किशोरवयीन मुलं जी आहेत ती त्यांची कविता आहे. मराठीमध्ये त्याच्यासाठी शब्द आहे किशोरवयीन मुलं. त्यांची ही कविता आहे. कुणासाठी? डन टू गॉड, देवाला केलेली ही प्रार्थना आहे त्या मुलांची. बघा त्याच्यातला पहिला स्टांजा बघा. इथं काय म्हणत असेल हो, तर इथं चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि हा टायटलवरनं असं जाणवतं की कुठला तरी डिसिजन घ्यायचा आहे, कुठला तरी मोड आहे, कुठलं तरी वळण आहे मुलांचं, की त्या वळणावर गेल्यानंतर आपल्याला एक ब्राईट फ्युचर मिळणार आहे. आणि म्हणून एक देवाला प्रार्थना आहे की मला हे ब्राईट फ्युचर मिळण्यापूर्वी मला काहीतरी डिसिजन्स घ्यायचे आहेत, मला काहीतरी मार्ग दाखव आणि त्या मार्गामध्ये पण काही ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस असतील तर तेही मला दाखव आणि माझं फ्युचर जे आहे ते ब्राईट कर. अशा पद्धतीची एक प्रार्थना, एक रिक्वेस्ट या पोएममधून आपल्याला दिसून येते. बघूया पहिला स्टांजा बघूया. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट टेक, I am the only one to choose the road that I will take. बघा, each day brings new beginning. प्रत्येक दिवस काय आणतो तर नवीन सुरुवात आणतो. डिसिजन्स आय मस्ट टेक, पण डिसिजन मलाच घ्यायचा आहे. आय मस्ट टेक आणि तुम्हाला घ्यायचाच आहे. ओके. तर हे जे टीन एज आहे, मगाशी सांगितलं 13 to 19, हे कसं आहे, खूप डेलिकेट आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि आता मला हा डिसिजन घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज, मलाच घ्यायचा आहे तो, दुसऱ्या कोणाला नव्हे. तर माझा डिसिजन, माझ्या लाईफचा डिसिजन तो मलाच घ्यायचा आहे. मग तो इझी असू दे, मग तो डिफिकल्ट असू दे, कसाही असू दे, हार्ड असू दे, तो मलाच घ्यायचा आहे. द रोड दॅट आय विल टेक, तो जो घ्यायचा आहे डिसिजन तो मला फर्म घ्यायचा आहे. इझी डिफिकल्ट कसाही असू दे तो मला घ्यायचा आहे. हे या पहिल्या कडव्यामध्ये दाखवलेलं आहे. मग दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितलेलं आहे? दुसऱ्या स्टांजामध्ये असं म्हणतात की जे मोर्स, I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. मग कसा आहे तो निर्णय? I can choose to take the road of life. माझ्या आयुष्याचा निर्णय आहे तो, माझ्या आयुष्याचा वे, मार्ग मला निवडायचा आहे. I can choose to take the road of life that leads to great success. एक मार्ग असा आहे, तिथे सांगितलेला आहे त्या लाईफचा एक मार्ग, हा एक मार्ग आणि हा एक मार्ग आहे. तो ग्रेट सक्सेसवर जाणार आहे आणि एक तो आहे तो डिस्ट्रेसवर जाणार आहे. तर तो कसा बघा, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, एक जो मार्ग आहे तो सक्सेसकडे जातोय. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड, म्हणजे दुसरा जो आहे तो दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, तो अंधकार दाखवणारा आहे, म्हणजे मानसिक दुःख येणार आहे. हा जर डिस्ट्रेसचा जर दुसरा जो मार्ग जर मी निवडला तर तुम्हाला मानसिक दुःख देणारा, यातना देणारा आहे. हो की नाही? तर तो इथं कवीनं काय केलेलं आहे, या टीनेजर्सची मनाचा डायलेमा दिलेला आहे की हा निवडावा का हा निवडावा. एक जो जातोय तो सक्सेसकडं आणि एक जो जातोय तो डिस्ट्रेसकडं जातो आहे. मग हे करताना सुद्धा एक देर इज ग्रेट टेन्शन या टीनेजर्स प्रेयर्सच्या बाबतीत. ग्रेट वरी आहे, स्ट्रेन आहे थोडासा, आणि मग त्याच्यामधला एक मार्ग तुम्हाला निवडायचा आहे. प्लीज ओपन अप, थर्ड स्टांजा बघूया. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. आता इथं काय सांगितलेलं आहे? प्लीज ओपन अप माय आईज. हे परमेश्वरा, प्लीज कृपा करून माझे डोळे उघड आणि काय कर, जेणेकरून मला स्पष्ट दिसेल. काय होईल? मला स्पष्ट दिसेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे जे बरोबर आहे त्यासाठी खंबीरपणे माझ्या मागे उभं राहा. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यातलं जे सर्वोत्तम आहे ते बाहेर काढण्याचा तू प्रयत्न कर. हा जो सर्वोत्तम म्हणजे जे काही माझं इनर व्हॉइस असेल, काही असेल, माझ्या कला गुण जे आहेत ते माझं बाहेर काढण्याचा प्रयत्न कर. हेल्प लॉर्ड, in 4 stanza, help Lord to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. Help Lord
जस्ट से नो. मला मदत कर हे परमेश्वरा, मला मदत कर. कशासाठी? टू से, जस्ट से नो, नाही म्हणण्यासाठी. काय नाही म्हणण्यासाठी? तर व्हेन टेम्पटेशन्स कम्स माय वे, माझ्या वाटेमध्ये जे काही मोह येईल. आता टेम्पटेशन्स म्हणजे काय? स्ट्रॉंग विश आहे. कशासाठी? अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड, काहीतरी वाईट करण्याचा जे काही माझा मोह आहे, माझी जी भुरळ आहे ना, ते त्याच्यासाठी नाही म्हणण्यासाठी मला बळ दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि मला हे का केलेलं आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडासा एक सेन्सिटिव्ह किंवा डेलिकेट वय आहे मुलांचं, की इथं 13 to 19मध्ये माझी बॉडी क्लीन, म्हणजे इथं कॅरेक्टर वाईज सांगितलेलं आहे की क्लीन राहण्यासाठी मला मदत कर हे परमेश्वरा, जेणेकरून इथं मी 19पर्यंत क्लीन ठेवली माझी बॉडी कॅरेक्टर वाईज, तर मी फ्युचर लाईफ माझं कसं असेल? फ्युचर ब्राईट असेल आणि फिट असेल, मानसिकरित्या मी फिट असेल ऑफ लाईफ फॉर लाईफ ईच डे, प्रत्येक दिवस माझा ब्राईट असेल, असं या 4th स्टांजामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट, वेन माय टीन एज इयर्स आर ओव्हर. आणि हे सगळं झाल्यानंतर माझा निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे. माझ्या निर्णयामध्ये, माझ्या लाईफच्या पाथमध्ये, लाईफकडे ब्राईट लाईफ उपभोगण्यासाठी जे 2 मार्ग दिलेले आहेत, त्या लाईफमध्ये निवडण्यामध्ये देवा तुझाच हात असणार आहे. तू मला मदत करणार आहेस, तू माझ्याबरोबर असणार आहेस. आणि मी जेव्हा राईट पाथ सिलेक्ट केला आहे आणि माझं टीन एज इयर्स संपलेले आहेत, तेव्हा देवा आय नो दॅट I will see that life is lived its very best with you walking next to me. म्हणजे मागे वळून पाहताना जेव्हा मी बघेन 13 to 19 एज माझं बघेन, जेव्हा संपलेलं असेल आणि मी जेव्हा ब्राईट फ्युचरकडे जाणार आहे, तेव्हा मागे वळून पाहताना मला हे परमेश्वरा असं वाटेल की माझं आयुष्य खरोखरी सर्वोत्तम आहे, कारण इथं तुझी साथ होती मला आणि मी माझ्या या कालावधीमध्ये तू माझ्याबरोबर होतास, म्हणून माझं लाईफ चांगलं असणार आहे. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, माझं सर्वोत्तम असणार आहे विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, कारण तू माझ्याबरोबर असणार आहेस आणि तू या कालावधीमध्ये बरोबर असण्याची मी प्रार्थना करतो तुला. दॅट इज अ टीनएजर्स प्रेयर. अशा पद्धतीची जॉन मोर्स यांनी आपल्याला कविता एक्सप्लेन केलेली आहे या ठिकाणी. तर इथं नवीन स्ट्रक्चरप्रमाणे जे काही मागच्या तुम्हाला व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे की नवीन स्ट्रक्चरप्रमाणे या पुस्तकामध्ये जे स्कॅफोल्डिंग दिलेले आहेत, म्हणजे लेसनच्या कडेला जे काही कॉलम्स आणि सेमी सर्कल्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ दिस कॉलम्स आपल्याला ही कविता बघायची आहे. तर 3 प्रश्न आणि 3 विनिंग वर्ड्स दिलेले आहेत. बघूयात आपण. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ अ स्पीकर इन द पोएम. या पोएममधली एज ग्रुप काय आहे? जी प्रेयर करतोय टीनएजर, त्याचं एज ग्रुप काय आहे? तर आपल्याला सांगता येईल की बिलो 20 अँड अबाउट 12 हे त्याचं एज ग्रुप आहे. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. तुझ्या बाजूला प्रश्न पहा की व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. कोणते डिसिजन्स घ्यायचे आहेत? तर विच लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर डिस्ट्रेस. कोणता घ्यायचा आहे तो तुम्ही ठरवायचा. ग्रेट सक्सेसकडे जाणार का ग्रेट डिस्ट्रेसकडे, हे तुम्ही डिसिजन्स घ्यायचे आहेत. व्हॉट डज ईच न्यू डे फेच. प्रत्येक येणारा दिवस काय आणतोय तुमच्यासाठी? तर न्यू बिगिनिंग्स. द आन्सर इज इन द फर्स्ट लाईन ऑफ द फर्स्ट स्टांजा की न्यू न्यू बिगिनिंग्स घेऊन येत आहे. त्यानंतर 3 मिनिंग वर्ड्स दिलेले आहेत. पहिला म्हणजे डार्कन. हिअर इट रेफर्स टू इव्हिल, म्हणजे अंधकारमय अशी जी गोष्ट आहे त्याच्यासाठी डार्कन्ड हा शब्द वापरलेला आहे. डिस्ट्रेस म्हणजे ग्रेट वरी ऑर स्ट्रेन, म्हणजे मानसिक दुःख जे आहे ते. टेम्पटेशन, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग, वाईट करण्याचं जे काही मोह आहे त्याला टेम्पटेशन म्हटलेलं आहे. तर मी इथं कविता झाल्यानंतर तुम्हाला असं सांगेन, मी वर्कशॉप पण घेणार आहे आत्ता लगेच. तर याच्यापूर्वी वहीमध्ये लिहिताना विद्यार्थी मित्र हो, तुम्ही माझ्यासमोर नाही आहात, पण इथं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्याला हे जे काही ऑनलाईन शिकायचं आहे त्याच्यानंतर वहीमध्ये काय लिहायचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे की अ टीनएजर प्रेयरमध्ये चिटचॅटचा जो पहिला क्वेश्चन घेतला आपण, तो पहिला क्वेश्चन जो आहे तो वहीमध्ये लिहून काढायचा आहे. त्यानंतर ही जी टीनएजर प्रेयर जी कविता आहे ती पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन आणि पोएम फॉर ॲप्रिसिएशन
दोन्हीलाही आपल्याला अतिशय महत्त्वाची असल्या कारणानं ही पूर्ण कविता आपण वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. त्यानंतर उजव्या हाताला आता मी 3 प्रश्न सांगितले आणि 3 मिनिंग वर्ड्स सांगितले, तर तेही शब्द आपल्या वहीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. 3 याचे प्रश्न आहे टायटल, पोएम आणि पोएट्स नेम. हे सगळं तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन असलं तर तुम्हाला रिटन पेपर लिहिताना त्याची खूप मदत होणार आहे. तर आता आपण इंग्लिशच्या वर्कशॉपमध्ये म्हणजे ह्या पोएमच्या वर्कशॉपकडे जाणार आहोत. तर पान नंबर 4 वर बघा, इंग्लिश वर्कशॉप. प्रश्न पहिला, या कवितेचे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. प्रश्नपत्रिका सोडवताना सुद्धा कविता झाल्यानंतर जे प्रश्न येतात ते पहिले 4 प्रश्न, पान नंबर 4 वरचे पहिले 4 प्रश्न त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्सेस. खाली दिलेले जे वाक्य आहेत त्याच्या खाली पर्याय दिलेले आहेत. त्या ऑप्शनमधून, त्या पर्यायामधून, अल्टरनेटिव्हजमधून आपल्याला सिलेक्ट करून तो शब्द लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता मला असं सांगावंसं वाटतं की कविता जेव्हा कॉम्प्रिहेन्शनला येते प्रश्नपत्रिकेमध्ये, खाली जेव्हा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ते वाक्य पूर्ण लिहिणं गरजेचं आहे. कधी कधी आपण फक्त तो अल्टरनेटिव्ह किंवा तो जो ऑप्शन आहे तो फक्त लिहितो आन्सर म्हणून, तसं न लिहिता पूर्ण वाक्य लिहिणं फार गरजेचं आहे. तर बघा, पहिला प्रश्न, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. तर इथं आन्सर आहे अर्थातच न्यू बिगिनिंग्स, कारण पोएमच्या पहिल्याच स्टांजामध्ये पहिल्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे न्यू बिगिनिंग्स. उत्तर आहे तिथे. अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. नेक्स्ट बी, we must decide to take the road which leads to dash dash. That is great success, of course. We must decide to take the road which leads to great success. Then the poet prays to the Lord to help him stand for what is dash dash. तर त्याचा आन्सर आहे right. The poet prays to the Lord to help him stand for what is right. Next D, the poet wants to see that his teenage years have been the dash dash years of his life. That is best years. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. Next, question number 2. बघूया, find and write the pairs of rhyming words from the poem. आता रायमिंग पेअर्स कशा निवडायच्या हे तुम्हाला इयत्ता 5वी पासून माहितीच आहे. तरी पण आपण कविता ओपन करूया आणि मग त्याच्यामध्ये स्टांजा वाईज आपण रायमिंग वर्ड्स बघूया. बघा, पहिल्या स्टांजामध्ये मेक टेक, सेकंड स्टांजामध्ये सक्सेस डिस्ट्रेस, थर्ड स्टांजामध्ये सी मी, फोर्थ स्टांजामध्ये वे डे, फिफ्थ स्टांजामध्ये सी मी. असे हे रायमिंग वर्ड्स आहेत. त्यानंतर मी पुन्हा एकदा रिपीट करते, मेक टेक, सक्सेस डिस्ट्रेस, सी मी, वे डे आणि सी मी असे 5 रायमिंग वर्ड्स आपल्याला इथे दिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघूया आपण, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. आता आपल्याला शिक्षक जेव्हा इंग्लिशची पोएम शिकवतात तेव्हा राईम स्कीम ही शिकवली जातेच, तरी पण मी इथं तुम्हाला सांगते. बघा, पेज नंबर 3 वर पुन्हा एकदा कविता बघा. तर त्याच्यामध्ये कवितेचे स्टांजा, त्याच्यामध्ये लाईन्सचा शेवटचा शब्द तो बघायचा. बघा, पहिला बिगिनिंग्स, मेक, चूज आणि टेक. आता बिगिनिंग्स यासाठी आपण जर ए म्हटलो, बिगिनिंग्ससाठी ए म्हटलो, त्यानंतर मेकसाठी बी म्हटलो, चूजसाठी सी म्हटलो, तर मेकसाठी राईम आहे टेक आणि म्हणून बी. हा मेक आणि हा टेक म्हणून बी बी. सेम अल्फाबेट्स आपल्याला द्यावे लागतील. म्हणून राईम स्कीम काय होईल आपली? ए बी सी बी अशी होणार आहे. तर पुढच्या स्टांजामध्ये बघूया, लाईफ, सक्सेस, रोड, डिस्ट्रेस. तर ह्याच्यामध्ये पण ए बी सी बी अशीच येते. त्यानंतर थर्ड स्टांजामध्ये लॉर्ड, सी, राईट आणि मी. तर सी आणि मी सेम आहे म्हणून बी बी, ए बी सी बी. त्यानंतर नो, वे, क्लीन आणि डे. इथं सुद्धा ए बी सी बी अशी राईम स्कीम येईल. त्यानंतर ओव्हर, सी, वेस्ट आणि मी, ए बी सी बी इथं. म्हणून आपल्याला इथं प्रश्न क्रमांक
4 मध्ये जर बघितलं आपल्याला तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, तर त्याच्यामधला सी ऑप्शन ABCD असा करेक्ट येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, मॅच द लाईन्स इन द कॉलम A विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम B. तर कॉलम A मध्ये काय दिलेलं आहे, तर पोएममध्ये आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि कॉलम B मध्ये त्याचं फिगर ऑफ स्पीच काय आहे हे आपल्याला मॅच करायचं आहे. तर मी डायरेक्ट इथं आन्सर सांगणार आहे. तर एक प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 जो आहे वर्कशॉपमधला तो तुम्ही मुलांना लिहून काढायचा आहे वहीमध्ये. त्याच्यातला बघा मॅच द फॉलोइंगमध्ये डिसिजन्स आय मस्ट मेक हा इन्व्हर्जन आहे. तर बी आकडा दिलेला आहे कॉलममध्ये, कॉलम बी मध्ये बी आकडा इन्व्हर्जन. त्यानंतर प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड हे लॉर्डसाठी संबोधन आहे, सो अपॉस्ट्रॉफी. नंतर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड याच्यासाठी अलिटरेशन आहे. त्यानंतर आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ हा मेटाफर आहे. बघा पुन्हा एकदा सांगते, डिसिजन्स आय मस्ट मेक यासाठी इन्व्हर्जन, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड अपॉस्ट्रॉफी संबोधन केलेलं आहे. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड हा अनुप्रास आहे म्हणजे अलिटरेशन. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ मेटाफर म्हणजे रूपक अलंकार इथं दिलेला आहे. हे 4ही जे क्वेश्चन्स आहेत मी पुन्हा पुन्हा रिपीट करते की 1, 2, 3, 4 हे 4ही क्वेश्चन्स मुलांनी वहीत लिहायचे आहेत. म्हणजे आत्तापर्यंतचं वहीचं काम काय काय झालं तर चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधला पहिला प्रश्न, त्यानंतर पूर्ण पोएम लिहायची आहे विथ 3 क्वेश्चन्स अँड 3 मिनिंग वर्ड्स. त्यानंतर इंग्लिश वर्कशॉपमध्ये 4 क्वेश्चन्स लिहायचे आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघूया, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. आता एक इंटरव्ह्यू तयार करायचा आहे आपल्याला आणि त्याचे घटक एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग इंटरव्ह्यू. तर ते बघूया. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस द ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑफ ईच एलिमेंट. तर त्याचे काय घटक आहेत, तर त्याचा फॉर्मॅट काय आहे, त्याचा स्ट्रक्चर काय आहे इंटरव्ह्यू घेण्याचा हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर साईज, किती घ्यायचा इंटरव्ह्यू, किती प्रश्न विचारायचे, त्याची लेंथ काय असेल हे ठरवायचं आहे. त्यानंतर डूज अँड डोंट्स, या डूज अँड डोंट्स म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत, किती प्रश्न विचारायचे, किती पर्सनल प्रश्न विचारायचे इंटरव्ह्यूमध्ये हे या इंटरव्ह्यूमध्ये एलिमेंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर टाईप ऑफ क्वेश्चन्स, येस नो टाईप विचारायचं आहे का WH टाईप ऑफ क्वेश्चन विचारायचं आहे आणि ते किती विचारायचे आहेत ह्याचं एक नियम आहे, रेग्युलेशन्स आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, प्रिपेअर अ सेट ऑफ 10 questions to interview any successful teenager. You may use the following guidelines. तर आता इथे एक आपल्याला फॉर्मॅट दिलेला आहे की नेम ऑफ इंटरव्ह्यूवी, नेम ऑफ इंटरव्ह्यूअर, टॉपिक, व्हेन्यू, डेट, ड्युरेशन किंवा त्याचे जे विचारायचे प्रश्न आहेत, येस नो विचारायचे आहेत का WH विचारायचे आहेत ते दिलेले आहेत. प्लेस काय आहे, प्रॉपर बॅकग्राऊंड काय आहे, बिफोर एव्हरी क्वेश्चन हे द्यायचं आहे आणि कॉन्व्हर्सेशन कसं झालं पाहिजे आहे किंवा पर्सनल क्वेश्चन जे आहेत ते अवॉइड केले पाहिजे आहेत. तर ते किंवा चीप क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले नाही पाहिजे आहेत आपण, त्याच्या संदर्भातला एक फॉर्मॅट क्वेश्चन पेज नंबर 5वर दिलेला आहे. तर इथे जे टेम्पलेट दिलेलं आहे ते साधारण एखाद्या JEE किंवा नीटच्या विद्यार्थ्याचं सक्सेसफुल विद्यार्थ्याचं एक इंटरव्ह्यू दिलेला आहे, तो घ्यायचा आहे, तो मुलांनी वहीमध्ये सोडवायचा आहे. नेक्स्ट अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन नंबर 7, रीड द पोएम, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आता मी मागच्या ज्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी शीट जिथं एक्सप्लेन केलेलं आहे तिथं पोएम फॉर ॲप्रिसिएशनचे पॉईंट्स दिलेले आहेत. आता या पुस्तकामध्ये जे 10 पॉईंट्स दिलेले आहेत ते पहिला जो पॅटर्न होता क्वेश्चन पेपरचा तो विचारात घेऊन दिलेला आहे. तर एवढे आता पॉईंट्स नाहीत. तर 5 मार्काच्या ॲप्रिसिएशनमध्ये काय पॉईंट्स आहेत हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. तरी पण आता इथे दिलेले आहेत त्याची उत्तरं तुम्हाला मी सांगणार आहे, तुम्ही नंतर ती वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. पॉईंट्स काय आहेत तर टायटल, कविता आणि पोएट्स नेम हे सगळं तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये तर दिलंच जाणार आहे. तर टायटल जे आहे अ टीनेजर्स प्रेयर, पोएट काय आहे जे मोर्स, ज्या फॉर्मॅटमध्ये तिथं पोएटचं नेम लिहिलेलं आहे त्याच फॉर्मॅटमध्ये इथे लिहा. जरी तुम्हाला कवीचं नाव माहिती आहे, जॉन मोर्स दिलेलं आहे, मी सांगितलं तुम्हाला मगाशी, पण तुम्ही जॉन मोर्स न लिहिता जे मोर्स या पद्धतीने लिहा. राईम स्कीम मगाशी एक्सप्लेन केली त्याप्रमाणे ABCB अशी असेल. फेवरेट लाईन्स, तुमच्या ज्या काही फेवरेट लाईन्स असतील त्या तुम्ही लिहा. मी माझ्या फेवरेट लाईन्स इथे तुम्हाला सांगते. I can choose to take the road of life that leads to great success.
ह्या माझ्या फेवरेट लाईन्स आहेत ज्या ग्रेट सक्सेसकडे नेतील. तो रोड मला डिसाईड करायला मदत करते बा. अशी जी फेवरेट लाईन आहे ती. थीम और सेंट्रल आयडिया. काय आहे या कवितेची सेंट्रल आयडिया? अ टीनेजर प्रेज गॉड टू लीड हिम अँड शो द वे ऑफ सक्सेस अँड पॉझिटिव्हिटी ऑफ द लाईफ. ही या कवितेची थीम आहे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, मगाशी जी आपण मॅच केली फिगर ऑफ स्पीच, ते या कवितेचे इन्व्हर्जन, अपॉस्ट्रॉफी, अलिटरेशन आणि मेटाफर हे 4 आपल्याला फिगर ऑफ स्पीच आहेत. स्पेशल फीचर काय आहे या कवितेचं स्पेशल फीचर? टाईप ऑफ द पोएम, लँग्वेज, स्टाईल, टोन, इम्प्लाइड मिनिंग एक्सेट्रा, हे सगळे जे आहेत स्पेशल फीचर त्याच्यातले लिहून घ्या. दिस पोएम इज अ प्रेयर बाय अ टीनएजर. द टीनएजर स्पीक्स अप हिज माइंड अँड रिक्वेस्ट्स टू द गॉड to lead him. The choice of simple words create a mood for prayer. The poet uses the apostrophe to commit with the God directly. आता why I like or dislike the poem. ही कविता मला आवडली किंवा नाही आवडली. का नाही आवडली? आवडली तर का आवडली आणि नाही आवडली तर का नाही आवडली. I liked this poem because it guides me the way of life. It makes me aware of positive and negative things. अशा पद्धतीनं वाय यू लाईक और डिसलाईक ह्याचं आपण रिझनिंग करायचं आहे. त्यानंतर 8th क्वेश्चन जो आहे तर तो तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचा आहे आणि 9th क्वेश्चन जो आहे तो पान नंबर 6 वर दिलेला. लुक अराउंड इन युअर विसिनिटी अँड your family, friends, neighbors, classmates, etc. and write about any 4 teenagers who have made a name for themselves by doing something extraordinary. काय एक्स्ट्राऑर्डिनरी केलं असेल तर एखाद्या मुलांनी एज्युकेशनल सक्सेस मिळवलं असेल, अचीव केलं असेल, एखाद्या मुलांनी प्लांटेशन केलं असेल, एखाद्या मुलांनी अजून काही सोशल वर्क फॉर ब्लाइंड्स किंवा हँडिकॅप स्टुडंटसाठी काही एक्स्ट्रा वर्क केला असेल, एक्स्ट्रा टास्क केला असेल तर त्याचा जो परफॉर्मन्स आहे त्याचं इथं आपल्याला स्पेशल परफॉर्मन्सचं किंवा स्पेशल एक्स्ट्रा ऑर्डिनरी टास्कचं वर्णन इथं द्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये फॅमिली असेल तर त्यांचं नेम, त्यांचं नाव लिहायचं आहे आणि त्यांनी काय काम केलं की एज्युकेशनल चॅनल असेल किंवा चॅनलवर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम केलं असेल किंवा प्लांटेशन असू दे किंवा एखाद्या टीचर्स असतील की ज्यांनी स्टुडंटना खूप मदत केली असेल त्याचं पण इथं टास्कचं किंवा थीमचं त्या गोष्टीचं वर्णन इथं करायचं आहे. तर हा जो चार्ट आहे तोही मुलांनी घरी करायचा आहे. तर मी इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधला क्वेश्चन नंबर 1, देन राईट डाऊन द पोएम, होल पोएम, देन 3 क्वेश्चन्स, रिमेनिंग वर्ड्स, देन पेज नंबर 4, 1, 2, 3, 4 क्वेश्चन्स अँड देन पेज नंबर 5 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 7 आणि 9 एवढं सगळं तरी आपल्या वहीमध्ये हवं आहे. आपण आज इथं कविता घेतली अ टीनेजर्स प्रेयर. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपल्या टेक्स्टबुक चालूच राहील. तोपर्यंत बाय.